प्रेज लॉर्ड. हालेलुया. या सायंकाळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे चर्च सर्व्हिसमध्ये. मला एक सांगू द्या प्रियांनो की आज जे कोणी आता लाईव्ह पाहत आहे आणि नंतर हे रेकॉर्डिंग पाहणार आहे, हे तुमची इच्छा नाही पण ती परमेश्वराची इच्छा आहे आणि त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. परमेश्वर वचनामध्ये म्हणतो की तू मला काय देऊ शकतोस? या जगातले सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती हे सर्व तर माझंच आहे. तू मला काय देऊ शकतो? ती फक्त आराधना आहे. आणि प्रियांनो, आपण ती आराधना आता आपल्या परमेश्वराच्या चरणी आपण समर्पित करूया. छोट्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया, नंतर आराधना. स्वर्गीय प्रेमळ पिता, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, ज्याने सूर्य बनवला जग दिवस राज्य करण्यासाठी, ज्यांनी चंद्र तारे बनवले रात्री राज्य करण्यासाठी, प्रभू येशू तुझ्या चरणी आम्ही येतोय. तू ताबा घे माझ्या पिता या सर्व गोष्टींचा. प्रभू पास्टरच्या मुखाला स्पर्श करा, त्यांच्याद्वारे पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला स्वर्गीय मन्ना द्या. इंटरनेट वाद्य आमच्या गळ्याचा ताबा तुम्ही घ्या माझ्या पिता. याच्यामध्ये येणारे सर्व अडथळे, सर्व डिस्टर्बन्सेस मी बांधतो प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. इथं पुढची वेळ प्रभू तुमच्या नावे दे. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद. ही प्रार्थना माझं धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये यहोवा पित्याकडे मागतो. आमेन. आमेन. तू
हालेलुया हालेलुया। मसीह की शांति तुम्हारे दिलों पर राज करे। तुम यहोवा के सामने अपनी मन्नतें पूरी करना। पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ मेरे जीवन को तू ही चला मेरे जीवन को तू ही चला पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ उठ गया हूँ मैं जीवन का क्या है भरोसा टूट गया हूँ मैं जीवन का क्या है भरोसा धोखे पे धोखा है सारा जाऊँ तो जाऊँ कहाँ जाऊँ तो जाऊँ कहाँ पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ तुम्हारी सोच और तुम्हारा नजरिया मसीह यीशु जैसा ही हो। परमेश्वर के करीब आओ और वह तुम्हारे करीब आएगा। पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ जीवन का
आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समोर येण्याचं धाडस करतो प्रभू. त्याच्या पवित्र रक्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तिच्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या आसनाजवळ येऊ शकतो देवा. तुझ्या पवित्र नावाला उत्साहतो प्रभू. तू महान आणि अद्भुत आहेस रे बाप्पा. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. ओरा मांदे बेरिया रबा. Thank you, Jesus. We worship you, Lord. चाहे तुमको दिल से गाएंगे मिलके तेरे नाम के चाहे तुमको दिल से गाएंगे मिलके तेरे नाम यीशु नाम. Yes, Father, we worship you, Lord. नाम में worship you, Father. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. Yes, worship you, Father. आम्ही तुझी आराधना करतो Lord. प्रभू, आमची इच्छा नाही परंतु तुझी इच्छा तू पूर्ण कर दे बाप्पा. ओ रामा, तेरी इच्छा पूरी हो जाए. हाथों में तेरे जीवन है ये. तेरी इच्छा पूरी हो जाए. हाथों में तेरे जीवन है ये. मैं मिट्टी हूँ, तू है कुम्हार. मुझको उठा तुझ सा बना. मुझको उठा तुझ सा बना. तेरी इच्छा पूरी हो जाए. हाथों
थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रभू या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्या आराधनेमध्ये उतरून आलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. जिथं दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने ते बाप्पा त्या ठिकाणी तू आहेस प्रभू. आम्ही तुझी आराधना करतो लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं. पाप क्षमा कर ईश्वरी, दया की याचना करूं. तेरी आराधना
ज्योति जलावे, तुझसे ही लगी है आशा मेरी। पतित जीवन में ज्योति जलावे, तुझसे ही लगी है आशा मेरी। पाप में तन को दूर हटावे, पाप में तन को दूर हटावे, पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी। जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, आराधना, 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 तेरी आराधना, 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 तेरी आराधना। Yes, Lord. हालेलुया. किती लोक इच्छुक आहेत अजून प्रभूची आराधना करण्यासाठी? आपले हात धुवून सगळे डोळे बंद करून प्रभूला बोलू, प्रभू आज आम्ही तुझी आराधना करण्यासाठी तुझ्या मंदिरात आलेलो देवा. तुम्ही जरी घरात असाल, तुमच्या घरामध्ये तुमचे डोळे बंद करून आपले हात स्वर्गाकडे करून तुम्ही त्याच्यासाठी आज आराधना समर्पित करू शकता. थँक्यू जीसस. आराधना हो, आराधना, खुदावंद यीशु की आराधना, आराधना हो, आराधना, खुदावंद यीशु की आराधना। शांति दाता
समर्पित करतो. Yes. प्रभू परमेश्वर येणारा वचन प्रभू आमचं जीवन बदलणारा असू दे प्रभू. ते बाप्पा आमचा विश्वास आहे एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये देखील तू आम्हाला सोडून जात नाहीस दे बाप्पा. मी सर्व गौरव मान नाही मान तुलाच देऊ बाप्पा. येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहेत देवाच्या वचनासाठी? प्रेज द लॉर्ड. प्रियानो देवाचं वचन आशीर्वाद घेऊन आलेलं आहे. आमेन. तर बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. तोच शब्द देही आला आणि त्या शब्दाद्वारे आम्हाला जीवन प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. सो आपण जे वचन ऐकणार आहे ते वचनच आपल्याला जीवन देईल. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये इयोबाची स्टोरी लिहिलेली आहे. इयोबाच्या परिस्थितीकडे जर तुम्ही पाहिलं तर इयोबाची परिस्थिती म्हणजे एकदम टोकाची परिस्थिती, ज्याला एक्स्ट्रीम म्हटलं जाईल. एकदम शेवटचा त्रास, म्हणजे ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये काहीच उरलं नाही. जर तुम्ही पाहिलं, जर तुम्ही इयोबाचं पुस्तक काढून पहिला अध्याय वाचला, पहिल्या 3 वचनामध्ये पवित्र शास्त्र त्याच्या समृद्धीविषयी सांगतं, पवित्र शास्त्र त्याच्या प्रतिष्ठेविषयी सांगतं, पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या भौगोलिक असलेल्या समृद्धीविषयी सांगितलेलं. उलट आर्थिक त्याच्याबरोबर तो समृद्ध जरी होता तरी तो आत्मिकरित्या देखील एक धनवान होता, समृद्ध होता. परमेश्वराशी त्याचं नातं होतं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही जर त्याच्या पुढे जाऊन वाचलं 7व्या वचनामध्ये इयोब 1:7 मध्ये लिहिलेलं आहे की सैतान कुठून तरी फिरून आला आणि परमेश्वरासमोर तो उपस्थित झाला आणि त्याने परमेश्वराला त्या इयोबाच्या बाबत त्या ठिकाणी आव्हान केलं आणि त्या वचनापासून पुढे इयोबाची स्टोरी थोडीशी बदलली. इयोबाची परिस्थिती बदलली. इयोबाच्या जीवनात एक मोठा टर्निंग पॉइंट आला. आमेन. कधी कधी आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर रीतीने सगळं चाललेलं असतं, परंतु अचानक सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात. पहा पवित्र शास्त्रामध्ये 8व्या वचनापासून 9व्या वचनापासून जर तुम्ही पाहिलं तर इयोबाच्या घराकडे येणाऱ्या सगळ्या बातम्या निराशाजनक होत्या. इयोबाकडे एकही बातमी चांगली येत नव्हती, कारण प्रत्येक वेळेस जो बातमी घेऊन येणारा होता तो इयोबाच्या नुकसानीचं किंवा त्याच्यावरती आलेल्या संकटाचं वर्तमान किंवा न्यूज त्याच्यापर्यंत पोहोचवत होते. आणि प्रत्येक वेळेस इयोब हा खचत होता, इयोब हा डिप्रेशन मध्ये जात होता. कारण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की इयोबाने सगळ्या बातम्या ऐकल्यानंतर त्याने आपल्या अंगावरती राख ओढवून घेतली आणि खापराने त्याने आपलं शरीर खाचवायला सुरुवात केली. पहा त्याचं सर्वस्व, त्याच्याकडे असलेली समृद्धी तर गेलीच, त्याच्याकडे असलेलं सगळं धन संपलं, त्याच्याकडे असलेली त्याची लेकरं निघून मरून गेली, त्याला सुंदर कन्या होत्या, त्या कन्या निघून गेल्या, त्याच्याकडे काहीच राहिलं नाही. भौगोलिक आशीर्वादामध्ये त्याच्याकडे काहीच पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय तो फक्त शरीराने व्याधीग्रस्त झालेला एक भिकारी मनुष्य जो राखेत बसलेला, अशी परिस्थिती झाली. एका दिवसात त्याच्या जीवनात परिस्थितीमध्ये कायापालट झाला. त्याच्या जीवनातला संपूर्ण टर्निंग पॉइंट झाला आणि अचानक आलेल्या संकटाने इयोब गांगरून गेला. इयोबावरती आलेलं हे संकट कुठल्याही मनुष्याला न सहन होणारा संकट आहे. तरी देखील इयोब राखेच्या ढिगाऱ्यावरती बसलेला असताना त्याची पत्नी त्याला म्हणाली की तू आता कुठपर देव करत असणार आहे, कुठपर्यंत तू आता प्रभू करणार आहे, आता तू देवाला श्राप दे आणि मरून जा. आणि इयोबाच्या पत्नीचा रोल या इयोबाच्या 42 अध्यायाच्या या पुस्तकामध्ये फक्त तेवढ्या वचनापुरता आलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये इयोबाच्या पत्नीचा कुठेही संदर्भ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इयोबाची पत्नी फक्त एवढ्यासाठीच प्रकट झाली होती की इयोब जो खचलेला आहे त्याला पुन्हा एकदा त्याला अजून निराशेमध्ये घेऊन जावं. पहा इयोबासारखीच अजून एक स्त्री पवित्र शास्त्रामध्ये लोट नावाच्या एका व्यक्तीला होती आणि तिने सर्वस्व गमावलं. तिने फक्त धनासाठी, पैशासाठी तिने देवाची आज्ञाचा अवमान केला आणि तिने आपल्या पाठीमागे राहिलेल्या घराकडे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. फक्त तेवढ्या वचनापुरती उत्पत्ती याचा जर तुम्ही 18 अध्याय काढून 19 अध्यायामध्ये ती स्टोरी लिहिलेली आहे. त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की लोटाच्या पत्नीने पाठीमागे पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. आमेन. काही लोक जे असतात ते फक्त तुम्हाला मागे ओढण्यासाठी असतात, परंतु इयोबाचं धाडस पहा. इयोब म्हणाला ज्या परमेश्वराने मला सर्वस्व दिलं
त्या परमेश्वराने जर माझ्यापासून काढून घेतलेलं तर मी त्या परमेश्वराच्या विरुद्ध परमेश्वराला मी कोसणार नाही. आमेन, हालेलुया. आलेल्या परिस्थितीमध्ये तो परमेश्वराला धरून राहिला, तो देवाला धरून राहिला. तो म्हणाला माझ्या विरुद्ध परमेश्वराकडे काहीतरी असेल. आमेन, हालेलुया. योबाला माहिती होतं की रोज तो प्रार्थना करणारा, रोज अर्पण करणारा, पण योग म्हणाला न जाणो माझ्याकडून काहीतरी पाप घडलेलं असेल आणि त्याच्यामुळे मी हे भोगत असेल, ना जाणो माझ्या पूर्वजांनी काही पाप केलं असेल आणि म्हणून मी या परिस्थितीमध्ये लागलो. मला माहिती नाही, परंतु माझा परमेश्वर धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. योबाला माहिती होतं ज्या परमेश्वराने शब्दाने पृथ्वी आकाशामध्ये लटकवलेली आहे, आमेन, कुठल्याही आधाराशिवाय ही पृथ्वी या नभोमंडळात ठेवलेली आहे, त्या शब्दावरती तो परमेश्वर त्या एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये पुन्हा योबाला सेटल करू शकतो, हे योबामध्ये विश्वास होता. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सकाळी आज दुपारी मी फेसबुक वरती एक सुंदर असं वाक्य पाहिलं आणि ते माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. त्या ठिकाणी लिहिलं होतं, रात्रीच्या झाडाला लटकलेल्या वटवाघळूला, जे वटवाघूळ किती लोकांनी पाहिलं रात्रीच्या वेळेस झोपलं, ते वटवाघूळ उलट लटकून झाडावर झोपलेलं असतं. माझा परमेश्वर त्या वटवाघळाला खाली पडू देत नाही झोपेत असताना, तर जिवंत देवाच्या लेकरांना तो परमेश्वर कसा पडू देईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योबाची परिस्थिती पहा, योबाची परिस्थिती भयानक झाली होती, परंतु योबाने परमेश्वराविरुद्ध वक्तव्य केलं नाही. योग पापामध्ये गेला, योग त्या ठिकाणी स्वतःला कोसू लागला, त्याच्या शरीरामध्ये आलेल्या रागामध्ये तो स्वतःला त्रास देऊ लागला, तो इतरांबद्दल बोलला, परंतु त्याने देवाविरुद्ध एकही शब्द काढला नाही. तो देवाची सेवा करत राहिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही जर योबाचं पुस्तक वाचलं तर योबाच्या पुस्तकामध्ये इतके रहस्य परमेश्वराने योबाच्या द्वारे प्रकट केलेले तेवढे कुठल्याच पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योबाने जे विश्लेषण केलेलं आहे, योबाने त्याच्या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्ट जी प्रकट केलेली आहे, समुद्राची मर्यादा लबोना म्हणजे समुद्रामध्ये असलेल्या सर्व जलचरांची ताकद, सिंहाची ताकद, ज्या पद्धतीने योगाने मांडलेला एक योग ज्ञानी मनुष्य होऊन गेला, परंतु योगाच्या जीवनात देखील त्रास आले, एक्स्ट्रीम त्रास आले. काही लोकांच्या जीवनामध्ये त्रास आल्यानंतर ते देवाच्या विरुद्ध बोलू लागतात, ते चर्च सोडून देतात, ते प्रार्थना घेणं, प्रार्थनेला जाणं, संदेश देणं, प्रार्थना करणं, या सर्व गोष्टींपासून दूर निघून जातात आणि त्या त्रासाकडे बघत जगतात. आमेन. परंतु जर तुम्ही त्रासाकडे बघत असाल आणि परमेश्वराकडे पाहत नसाल तर तुम्ही त्या एक्स्ट्रीम त्रासातून बाहेर येणार नाही. तुम्ही जर पाहिलं योग 42:10 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने योबाला त्याच्या गेलेल्या संपत्तीचा दुप्पट वाटा पुन्हा दिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अख्ख्या योबाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही हे वचन वाचलं तर तुम्हाला समजून येईल की माझ्या परमेश्वरासाठी एक्स्ट्रीम परिस्थिती कुठलीच नाही. आमेन. आता हे प्रभू करू शकत नाही, असं कधी होऊ शकत नाही. आमेन, हालेलुया. महापाचा 42 आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. योबाचं दुःख परमेश्वराने दूर केलं. आमेन. स्तोत्र संहिता 30:11 मध्ये लिहिलं, मी तुझं दुःख नाचण्यामध्ये बदलेल. परमेश्वर तुमचं दुःख नाचण्यामध्ये बदलणार आहे. पहा, त्या ठिकाणी पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आमेन, आमेन, हालेलुया. 1:8 मध्ये लिहिलं उत्पत्तीच्या आपल्या योबाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्याय 8 ते 11 वचनामध्ये की त्याचं सर्वस्व गेलं, त्याच्याकडे किती समृद्धी होती याच्याविषयी जर योगाचा पहिला अध्याय काढून तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल योग आताच्या काळात जर तो असता तर योग अंबानीपेक्षा कमी नसता. आमेन, हालेलुया. तुम्ही जर योगाची मालमत्ता वाचली तर तो श्रीमंत मनुष्यामध्ये तो पहिल्या क्रमांकावरती असता. इतकी योगाच्या संपत्तीबद्दल या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आमेन. अशा योगावरती ज्यावेळेस संकट आलं, योगाच्या हातून एक पाप घडलं नाही. ते पाप म्हणजे त्याने परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली नाही,
त्याने देवाला सोडण्याची दृष्टाई केली नाही. तो शेवटपर्यंत प्रभूला धरून राहिला. त्याचे जे 3 मित्र आले होते, विलास, तेमानी वगैरे, ते सगळे मित्र ज्यावेळेस त्याच्याकडे आले, ते देवाविरुद्ध त्याच्या मुखातून काहीतरी निघावं आणि त्याने देवाला खोसावं या दृष्टीने प्रयत्न करत होते. परंतु इयोबाने एकाही जागेवरती आपली जीभ ढळू दिली नाही आणि देवाविरुद्ध त्याच्या मुखातून शब्द आला नाही. आमेन, हालेलुया. जर काही लोकांच्या घरावरती संकट आले, ते प्रार्थनेला मला बोलवतात, परंतु ते मला म्हणतात, पहा ना पास्टर, देवाने आमच्या जीवनामध्ये हे आणलेलं आहे. देवामुळे आमच्या घरामध्ये ही परिस्थिती आली, देवाला काय सुचलं आमच्या जीवनामध्ये हे यावं म्हणून. मी तुम्हाला सांगतो, देवाने ती परिस्थिती आणलेली नाही, परंतु जो दुष्ट आहे, जो शैतान आहे, तो तुमच्या आणि माझ्या विरुद्ध परमेश्वराकडे साक्ष घेऊन उभा आहे आणि तो तुम्हाला आणि मला मागतोय. आणि म्हणून लूक याचा 22वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस पेत्राबद्दल पाप काढून वाचूया. लूक 22वा अध्याय, त्या ठिकाणी लिहिलंय, शिमोना शिमोना, 22वा अध्याय 35वा वचन काढून वाचा. आणखी त्याने त्यास म्हटले, नाही, 31वा वचन, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मला मागितलेलं आहे. आमेन, हालेलुया. जसं इयोबाला मागून घेतलं कुणाकडनं, परमेश्वराकडनं. कुणी मागितलं? सैतानाने मागितलं. कशासाठी मागितलं? की त्याने इयोबाने नाश व्हावा, इयोबाचा नाश व्हावा, इयोब नुकसानमध्ये जावं, निराश व्हावं म्हणून सैतानाने इयोबाला परमेश्वराकडनं मागून घेतलं. सैतान परमेश्वराला म्हणाला, तू फक्त त्याला माझ्याकडे दे, मी ज्यावेळेस त्याचे हाल करीन, त्याचं सर्वस्व काढून घे, तर तुझ्या विरुद्ध तुझ्या मुखावरती तो बोलेल. परंतु बायबल सांगतं, इयोब शेवटपर्यंत देवाच्या विरुद्ध बोलला नाही. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, शिमोना शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतान तुम्हास माझ्याकडे मागतोय. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सैतान आपल्या सगळ्यांना देवाकडे मागतोय की तू मला यांना दे, म्हणजे मी यांना चालवून पाहिजे आणि हे तुझ्या विरुद्ध उभा राहतील. आमेन. जरी वाईट परिस्थिती आली तरी देवाजवळ राहा, देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. कारण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, सैतान जो आपला शत्रू आहे, तो आपला नाश करण्यासाठी टपलेला आहे. गरजणाऱ्या सिंहासारखा तो आपल्याला पकडण्यासाठी टपलेला आहे. पेत्र त्याचा 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये लिहिलंय, प्रत्येक चौकामध्ये तो आपली वाट पाहतोय. परंतु पवित्र शास्त्र इब्रिकराचा 7वा अध्याय आणि त्याच्या 35व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थी करतोय. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्ताने पेत्राला, शिमोनाला सांगितलं की अरे सैतान तुला माझ्याकडनं काढून घेण्यासाठी माझ्याकडे मागतोय, पण मी त्याला देत नाही, कारण माझा येशू ख्रिस्त त्याने स्वतःचं रक्त देऊन आपल्याला विकत घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इयोबाची एक्स्ट्रीम परिस्थिती निर्माण झाली. इयोबाच्या जीवनामध्ये शेवट म्हणजे त्रासातल्या अंतापर्यंत त्याला त्रास झाला. परंतु आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत. आपला जीव, आपण जे नवीन कराराची लेकरं आहेत, परमेश्वराने आपल्याला त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून इयोबाच्या परिस्थितीत जे घडलं ते तुम्हा बरोबर आणि माझ्या बरोबर घडणार नाही. कारण ऑलरेडी जे छळ करायचे सैतानाने, ते आपल्या जागी आपल्या देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावरती त्याने प्रहार केलेला आहे. पवित्र शास्त्र त्याने सांगतं की प्रभू येशूने स्वतःला अर्पण केलं. कशासाठी? आपल्याला त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी. आता आपल्यावरती सैतान अटॅक करू शकत नाही, परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही येशूकडे आहात तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही येशूकडे आहात तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात. जसं तुम्ही येशूपासून दूर जाल, सैतान तुम्हाला घेऊन जाईल. पवित्र शास्त्र सांगतं, योहानाचा 3रा अध्याय 16 वचनामध्ये लिहिलंय, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. त्याचा नाश होऊ नये. आमेन, हालेलुया. जर तुम्ही इयोबाची स्टोरी आज ऐकलेली आहे, इयोबाच्या परिस्थितीकडे तुम्ही पाहाल तर तुम्ही कधीही खचणार नाही. कारण इयोबाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त सांडण्यात आलं नव्हतं. इयोबाच्या विश्वासाने तो तारला गेलेला. परंतु बायबल सांगते येशू ख्रिस्ताने
आपल्यासाठी ते अर्पण स्वतःच्या रक्ताद्वारे आणि शरीराद्वारे सांडलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून एक पेत्र त्याचा दुसरा अध्याय 24 वचन मध्ये लिहिलंय, सो देहाने आमची पापे वाहून त्याने खांबावर नेलेली आहे. विश्वास ठेवा, या परिस्थितीमध्ये देखील प्रभू बरोबर समक्ष राहा, त्याच्या समक्षतेमध्ये राहा, त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहा. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. ही वेळ आशीर्वादाची वेळ आहे. जर तुम्ही त्रासात आहात आणि तुम्ही जर एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये आहात, तुम्ही म्हणताय की आता मला असं वाटतं की मला कुणी वाचू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो मत्तयाचा 19वा अध्याय त्याच्या 26व्या वचनाकडे जाऊन वाचा. त्या ठिकाणी लिहिलंय, देवाला काही अशक्य आहे काय? आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्र उत्पत्ती त्याचा 18वा अध्याय त्याच्या 14व्या वचनामध्ये बायबल सांगतं, इज एनीथिंग हार्ड फॉर मी? परमेश्वर म्हणतो मला काही अशक्य आहे का? आमेन. डॉक्टर तुमचा रिपोर्ट पाहून म्हणेल कधी बरं होऊ शकणार नाही. डॉक्टर तुमची परिस्थितीकडे पाहून निराशाजनक बोलू शकेल, परंतु जर देवाचं वचन काढून वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, प्रभूला काहीच अशक्य नाही. आमेन. लूक याचा पहिला अध्याय 37व्या वचनामध्ये लिहिलंय, देवाच्या वचनाला काहीच अशक्य नाही. आमेन. देवाचं वचन संपूर्ण परिस्थितीला हाताळू शकतं. आताच्या परिस्थितीमध्ये देखील देव त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलतो आहे. जर तुम्ही त्रासात आहात, तुम्ही जर आज टेन्शन मध्ये आहात, तर प्रभूला म्हणा, प्रभू हे टेन्शन 2000 वर्षापूर्वी तू वधस्तंभावरती वाहून नेलेलं आहेस. बायबल सांगतं, ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला दरून देण्यात आला, त्या गेत्सेमनी बागेमध्ये त्याच्या घामातून रक्ताचे थेंब पडत होते. त्याच्या घामातून रक्त वाहत होतं. जर तुम्ही एखाद्या डॉक्टरांना विचारलं की कधी घामातून रक्त वाहणार, तर तुम्हाला सांगतील ज्यावेळेस ब्लड प्रेशर 300 पेक्षा जास्त होईल, ज्यावेळेस ब्लड प्रेशर एक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये जाईल, जिथून पुढं त्या नसा फुटू लागतील, ब्लड प्रेशर व रक्ताच्या दाबामुळे ज्यावेळेस नस फुटतील, त्याच वेळेस घामातून रक्त पडतं. माझ्या येशू ख्रिस्ताने इतका प्रचंड दबाव सहन केलेला, ज्या दबावामध्ये त्याचं रक्त त्याच्या नशेत त्याच्या शिरेतून वाहत होतं आणि त्याच्या रक्ताचे थेंब घामाच्या द्वारे त्या प्रार्थनेच्या ठिकाणी पडत होते. गेत्सेमनी मध्ये बागेमध्ये सांडलेलं ते रक्त आज तुम्हाला त्या रक्ताच्या संपूर्ण अर्पणाद्वारे आज तुम्हाला दबावातून मुक्त करणार आहे. तुम्ही जर आज दबावात असाल तर प्रभूला म्हणा, प्रभू 2000 वर्षापूर्वी तू माझा दबाव, माझा प्रेशर सहन केलेला आहेस, आज मी तो दबाव घेणार नाही. आमेन, हालेलुया. पहा, इयोब तो प्रेशराइज झाला असेल, इयोबाला दबाव होता, परंतु येशू ख्रिस्ताचं रक्त त्याच्याजवळ उपलब्ध नव्हतं. 40 अध्यायामध्ये तुम्ही पाहिलं तरी देखील त्या 40 अध्यायामध्ये इयोबाला फक्त विश्वासाने तारला, परंतु 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी तो दबाव सहन करून गेलेला. प्रभू येशू आज तुम्हाला या दबावातून मुक्त करणार आहे. इफ यू आर इन प्रेशर, तुम्ही जर आज दबावात असाल तर प्रभू येशू तुम्हाला त्या दबावातून मुक्त करेल. एक हात स्वर्गाकडे करा, एक हात आपल्या छातीवरती ठेवा आणि विश्वासाने घोषित करा, इथे आपल्या मुखाने कन्फेस करा, मला 2000 वर्षापूर्वी येशूने माझा दबाव स्वतःवर घेतलेला आहे. मी दबावातून मुक्त व्हावं म्हणून त्याने घामातून रक्त त्या प्रार्थनेमध्ये सांडलेलं आहे. मी दबावामध्ये जगणार नाही, कारण माझा दबाव, माझं प्रेशर येशूने सहन केलेलं आहे. मी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, कारण त्याने मला मुक्त केलेलं आहे. प्रभू येशू माझ्या हृदयात ये, माझ्या अपराधांची मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून साफ कर. प्रभू येशू, मी तुला माझा वैयक्तिक उद्धारक, तारणारा म्हणून स्वीकारतो. प्रभू येशू, आजपासून मी स्वर्गीय वारीस आणि या पृथ्वीवर असणारा प्रत्येक आशीर्वादास मी पात्र आहे. मला धन्यवाद येशू आजच्या दिवसासाठी. हालेलुया, हालेलुया. आपले हात उंच करूयात, आपण त्याची आराधना करूया. आराधना, आराधना, आराधना तुझी, आराधना, 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 आराधना तुझी.
करणारा परमेश्वर आहे. आपले हात उंच करून आपण प्रभूला सांगूया, प्रभू आमच्याकडून जर कळत न कळत कुठल्याही प्रकारे तुझ्या विरुद्ध एखादा शब्द आला असेल, आमच्या प्राणांची क्षमा कर. प्रत्येक पापांची आम्हाला ते बाबा तू क्षमा कर. तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून साफ कर. आपले हात उंच करूया आणि सर्वजण मिळून आज त्याच्याकडे आपण प्रार्थना करू. याच प्रभूचा अभिषेक तुमच्यावर करून येईल. जे लोक आजारी आहेत प्रभू त्यांना स्पर्श करतो. या ठिकाणी जी काही तुम्ही प्रार्थना करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रिसीव युअर मिरेकल राइट नाउ. प्रभूचा चमत्कार तू माझ्यासाठी स्वीकारा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रभू त्यांना स्पर्श कर, प्रभू त्यांना आशीर्वादित कर. सर्व व्याधी निघून जाते प्रभू, त्यांचे सर्व दुःख निघून जाते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लॉर्ड ब्लेस देम, अनॉइंट देम विथ अ न्यू गिफ्ट लॉर्ड. प्रभू त्यांना नवीन दानांनी आशीर्वादित कर, त्यांना समृद्ध कर. जे नोकरीसाठी प्रार्थना करतात आहे प्रभू त्यांना नोकरीचा आशीर्वाद दे. प्रभू जे लेकरांसाठी प्रार्थना करतात आहे त्यांना लेकरांचा आशीर्वाद दे. प्रभू जे लोक आरोग्यासाठी प्रार्थना करतात आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी घोषित करतो, त्याला बसलेल्या मानाच्या वळांनी तुम्ही निरोगी झालेले आहात. रिसीव युअर हिलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हो, जे लोक दबावात आहेत प्रभू येशू तुम्हाला दबावातून मुक्त करतो. सर्व ट्रिमेंडस टेन्शन निघून झालेला लॉर्ड रिलीज फायनान्स मास्टर. प्रभू जे लोक आर्थिक आशीर्वादासाठी प्रार्थना करतात प्रभू त्यांच्या आर्थिक आशीर्वाद मोकळे होऊ दे. रिलीज लॉर्ड. प्रभू त्यांच्या आर्थिक आशीर्वाद मोकळे कर दे बाबा. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. प्रभू त्यांचं संरक्षण कर दे बाबा. त्यांना तुझ्या देवदूतांद्वारे तू संरक्षण दे प्रभू. यावेळेस मी त्यांचं प्रोटेक्शन डिक्लेअर करतो लॉर्ड. प्रभू तुझ्या रक्ताने त्यांना झाकून घे प्रभू. या वेळेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या पवित्र दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. सगळा मान महिमा आणि गौरव तुला देतो प्रभू. आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 16 टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलेल्या देवाच्या उपस्थितीमध्ये आज आपण गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित आहात का? किती लोकांचा विश्वास आहे येशूने माझा दबाव नेलेला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सब मिलके गाएंगे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो.
ऑफरिंग द्यायचं ते लोक ऑफरिंग देऊ शकतात. आपल्या चर्चच्या वेबसाईट अकाउंट आहे, त्या अकाउंटवरती किंवा गुगल पे नंबर आहे 9763975921 वरती तुमचं अकाउंट तुम्ही तुमचं ऑफरिंग तुम्ही अकाउंटला पाठवू शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. उद्या बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी आपण प्रभूची आराधना करण्यासाठी एकत्रित येऊ. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देवाने आरोग्य दिलेलं आहे, विश्वास ठेवा. उद्यासाठी आनंदाने भरून जा. प्रार्थना करा की उद्याचं चर्च आशीर्वाद व्हावं. गॉड ब्लेस यू.